In the last lecture, we have understood the polygon law of forces for finding the resultant of the number of forces. You can write this statement. For your information, I hope you are listening. सर्वजण ऐकतात अशा अपेक्षा आहे. तर Yes, sir. तुम्ही जर पहिल्या दुसऱ्या लेक्चरला तुम्ही स्ट्रक्चर सांगत होतो. स्ट्रक्चर म्हणजे काय? तर किती सब्जेक्ट आहेत या सेमिस्टरला, किती मार्क्स आहेत, किती लेक्चर घ्यायचे वगैरे. ठीक आहे. तर युनिव्हर्सिटी असं सांगते की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट साधारण 40 लेक्चर्समध्ये संपला पाहिजे. And starting from 18th of January, today is lecture number 40 for engineering mechanics. तर विद्यापीठाला जेवढ्या लेक्चरमध्ये संपूर्ण सिलेबस शिकवणं अपेक्षित आहे तेवढ्या लेक्चरमध्ये आपण पहिला चॅप्टर संपवत आहोत. आर यू लिसनिंग? Yes, sir. Sir. Yes. तर एवढ्या लेक्चरमध्ये ऍक्च्युली सगळा सिलेबस संपायला पाहिजे होता. तर आपण खूप स्लो जात आहोत. पण मी तुम्हाला सकाळी सांगितलं तसं जर काय एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये चेंजेस असतील, तुम्हाला समजलं असेल, मे बी सांगितलं असेल कोणीतरी की 1 मे पासून तुमच्या एक्झामिनेशन आहेत विद्यापीठाच्या, ज्या ऑनलाईन असतील. ऑफकोर्स काल अनाउन्समेंट झालेलं आहे. तर सर्वच्या सर्व सिलेबस जो आहे तो आपल्याला एप्रिल एंड पूर्वी संपवलं पाहिजे. पण पहिल्या चॅप्टरला आपण वेळ देण्याचं कारण म्हणजे काय की पहिला चॅप्टर म्हणजे काय, संपूर्ण जे काय स्टॅटिक्स आहे सेक्शन 1 त्याचं बेसिक्स याच्यामध्ये. तुम्हाला जर हे समजलं असेल, रिझल्टंट काढणे, रिझोल्युशन करणे, मुवमेंट घेणे, तर इथून पुढे सर्व गोष्टी सोप्या आहेत. त्यामुळे जे बेसिक्स आहेत ते आपण खूप स्ट्रॉंग केलेलं आहे. तिथून पुढे जरी नॉर्मल पेसमध्ये एखाद्या चॅप्टरला समजा सांगितलं असेल की 6 लेक्चरमध्ये कम्प्लीट करा, तर आपण 10-12 लेक्चर अवश्य देऊ. पण आतापर्यंत केलं तसं 6 लेक्चरच्या चॅप्टरसाठी 40 लेक्चर शक्य नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. हा बेस असल्यामुळे आपण खूप सावकाश गेलोय. याच्यातून जर काही अडचणी असतील तरी डाऊट्स विचारू शकतात. म्हणजे ऑफकोर्स रेग्युलर अटेंड करतात त्यांच्यासाठी. ज्यांना काय 10, 20, 30, 40 करून गोळ्या मारायच्या आहेत त्यांना म्हणजे ऑक्सफर्डच्या एक्झामला पण बसू शकतात. MCQs असतात ना, गोळ्याच मारायचे. बरोबर आहे की नाही?